मुरमुऱ्यामध्ये कच्चा बटाटा घालून तर पहा एक युनिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक वाटीवर मुरमुरे घेतले आहेत आणि त्यासोबतच एक कच्चा बटाटा घेतला। बटाटा सोलून घ्यायचा, त्यानंतर छोट्या किसणीवरती बटाटा किसून घेते। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राइब करा। तुमचं एक लाईक आणि सबस्क्राइब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे। तर इथे मी सर्व बटाटा किसून घेतल्यानंतर आणि किसताना तो पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे काळसर पडत नाही, लालसर पडत नाही। तर यातले सर्व पाणी काढून घेतले आणि हा बटाट्याचा जो किस आहे तो मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा। तर सर्व बटाटा घालून घेतल्यानंतर हातानेच हा एकजीव करून घ्यायचा मुरमुऱ्यांमध्ये। तर इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। जेवढे बटाट्यामध्ये पाणी असेल त्या पाण्यामध्येच मुरमुरे व्यवस्थित असे भिजले जातात। आता हे 10 मिनिटं आपण असेच बाजूला ठेवूया। 10 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेला एक टोमॅटो, किसलेला गाजर, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल। एक बारीक चिरलेली मिरची, थोडीशी कोथिंबीर, हळद पाव चम्मचभर, तिखट 1 चम्मचभर, मीठ चवीनुसार घालायचे आणि हे हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। तर आता हा बाइंडिंग होत नाही आहे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे। तर त्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चम्मचभर बेसन पीठ आणि 1 चम्मचभर तांदूळ पीठ घालायचे। बेसन पीठ घातलं की आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीला बाइंडिंग छान येते आणि तांदूळ पीठ वापरल्यामुळे कुरकुरीत सुद्धा होते। तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतले। अजिबात तिथे पाण्याचा वापर करायचा नाही। पाण्याचा वापर न करताच हे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घेतले आणि या मिश्रणाच्या अशा पद्धतीने टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहेत, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। तर छोटे छोटे ह्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या अशा पद्धतीने। तर ही रेसिपी चवीला भन्नाट लागते। छोट्या भुकेसाठी म्हणाल तर एक नंबर ही रेसिपी तयार होते। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व टिक्क्या तयार करून घेतल्या। 6 ते 8 टिक्क्या या मिश्रणामध्ये तयार होतात। आता लगेचच आपल्याला या टिक्क्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले। एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले आणि त्यामध्ये टिक्क्या घालून घ्यायच्या। तर आज आपण पाहतोय मुरमुऱ्याच्या टिक्क्या। अशा पद्धतीने तुम्ही मुरमुऱ्याच्या टिक्क्या बनवलात नसाल तर एकदा नक्कीच नाश्त्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अशा पद्धतीने या टिक्क्या बनवून खा। तर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा, मंद आचेवरतीच या टिक्क्या छान अशा शालो फ्राय करून घ्यायच्या। तर 2 ते 3 मिनिटं ह्या अशा छान अशा शेकून घ्यायच्या आणि नंतर पलटी करून घ्यायच्या। अगदी हलवारपणे पलटी करून घ्यायच्या। तर इथे पाहताय तुम्ही मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे। क्रिस्पी होईपर्यंत मस्त अशा या टिक्क्यात शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर इथे अलटून पलटून ह्या टिक्क्या मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय करून घेतल्या। मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत। आता या गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। तर या टिक्क्या तुम्ही म्हणाला तर खायच्या कशासोबत, तर तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही केचपसोबत सुद्धा खाऊ शकता। अप्रतिम चवीच्या लागतात ह्या। आतमधून सुद्धा मस्त अशा शेकल्या गेल्या आहेत, म्हणूनच या टिक्क्या लो फ्लेमवरती शेकून घ्यायच्या, म्हणजे आतपर्यंत मस्त अशा शेकल्या जातात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा। थोडी जर आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।